राजा शिवाजी हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्येच का पाहिला पाहिजे, तर यासाठी मी तुम्हाला दोन कारण सांगतो. पहिलं कारण म्हणजे राजा शिवाजी या चित्रपटाच्या सुरुवातीचे 35 ते 40 मिनिटं फक्त तुम्हाला हेच सांगितलं जातं आदिलशाही, निजामशाही, मुघल यांनी काय अवस्था करून ठेवलेली आपल्या या भूभागाची, त्याचबरोबर शहाजीराजांची किती खटाटोप सुरू होती स्वराज्य निर्मितीसाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लखोजी राजे जाधवराव यांचा जो खून केला गेला निजामाच्या दरबारामध्ये, तो सीन तुमच्या अंगावर काटा उभा करतो. आणि तेव्हा त्यांच्या मुखामध्ये एक वाक्य आहे, ते वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, कारण क्लायमॅक्स मध्ये जाऊन तुम्हाला त्या वाक्याचं महत्व समजणार आहे. जेव्हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार करतो आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा पाडतात, ही जी पहिली 35 ते 40 मिनिटं आहेत ना, हा इतिहास बऱ्याच लोकांना माहित नसणार, आणि तो जाणून घेण्यासाठी तुम्ही राजा शिवाजी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे प्युअर थिएटर एक्सपिरियन्स. तुम्हाला माहितीच आहे अजय अतुल यांचं अप्रतिम म्युझिक आहे, आणि ते म्युझिक जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करताना, जेव्हा एखादा इमोशनल सीन सुरू असतो आणि अजय अतुल यांचं म्युझिक प्ले होतं ना, तुमचे डोळे भरून येतात. काही इंटेन्स सीन किंवा वॉर सिक्वेन्स मध्ये जेव्हा अजय अतुल यांचं म्युझिक सुरू होतं, तुमच्या अंगावर शहारे येतात आणि तुम्ही एक वेगळा थिएटर एक्सपिरियन्स घेतात, आणि त्या थिएटर एक्सपिरियन्स मध्ये भर टाकते चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. मी राजा शिवाजी या चित्रपटासारखे फायटिंग सिक्वेन्स आणि वॉर सिक्वेन्स आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटामध्ये पाहिलेले नाहीत, आणि फक्त वॉर सिक्वेन्स पुरतं नाही, त्याच्या व्यतिरिक्त चित्रपटामधली ऑल ओव्हर सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्कृष्ट आहे, आणि त्याचं क्रेडिट जातं संतोष सिवन या सिनेमॅटोग्राफरना. त्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये खूप सारी कामं केलीत, आणि त्यांच्या इतक्या सगळ्या वर्षाच्या अनुभवाचा फायदा राजा शिवाजी या चित्रपटाचा थिएटर एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी होतो. या दोन कारणांव्यतिरिक्त आणखीनही कारण आहेत, परंतु